2 धावांची होते वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. गोपी इलेव्हन नवी मुंबई संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. गोपी इलेव्हन नवी मुंबई संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. राजन पाटील बनवतो बेस्ट एक्सपिरियन्स कंपेनर. आडव्या बॅटीने बॉलला खेळले, पूल केलंय, बॉलला पाठवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. गवळीच्या वेगाने मिळतील धावा या 4. चौकार. धावसंख्या 12. शेठ पाटील समालोचन कक्षातून त्यांची देखील आठवण आल्या वेचून राहत नाहीये आणि समालोचन कक्षाला स्वर्गीय हरिदास शेठ पाटील यांचं नाव दिलेलं आहे. खूप चांगली संकल्पना. सर्व जे फ्लेक्स तुम्ही पाहत आहात ते फ्लेक्स स्वतः डिझाईन केलेले आहेत मिस्टर महेश ठाकरे ज्यांचं श्रीकृष्ण ग्राफिक्स हे शॉप आहे. आणि जर तुम्हाला खरंच बॅनर डेव्हलपिंगची आवश्यकता असेल आपण संपर्क साधू शकता महेश ठाकरे यांच्याशी. ऑन साइडला फ्लिक केलंय, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न करताना हवे सूर घेतोय, बॉल मात्र जातोय लॉंग लेग सीमा पार. या मिळतील धावा 4. या षटकातला तिसरा चौकार. धाव संख्या 16. सलामीवीरांची चांगली बॅटिंग. आणि जर आपण सर्व बॉलचा विचार केला तर प्रफुल्ल ऍक्टिव्ह पाहायला मिळालेला आहे. आणि आता अजूनही बॉल शिल्लक आहे 1. 3 चौकार आलेत प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून. टप्पा पडल्यानं बॉल खाली राहिलाय आणि स्वाभाविक आहे खेळपट्टीवर पाणी असल्या कारणाने बॉल थोडासा कमी उचलतोय आणि तो अंदाज आता बांधलाय. कारण आता जजमेंटल क्रिकेट खेळावं लागणार आहे सुभाष सर, कारण तितकासा पाऊस मिळणार नाही पिच झाल्यानंतर आणि बॉलला तितकंच उंची न मिळाल्या कारण हलक्या हाताने बॉलला फक्त टर्न केलंय मिड विकेट एरियामध्ये. शॉर्ट मिड विकेटमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत मी ते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आगरी कोळी संस्थेची धावसंख्या झाली आहे बिनबाद. चांगली सुरुवात 17 धावा. अगदी पहिल्या षटकामध्ये खतरा पेश केले मी तर म्हणेन, कारण कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि बिनबाद जिंदाबादात 17 धावा आगरी कोळी संस्था या संघाने पहिल्या इनिंग मधील पहिल्या षटकामध्ये कुठून काढलेले आहेत. एक चांगली सुरुवात, अगदी पॉझिटिव्ह आक्रमक सुरुवात आगरी कोळी संस्था या संघाचे मनीष पाटील सर म्हणता येईल. एक्झॅक्टली. आणि आता ही सुरुवात सातत्याने पुढे जाईल का ते महत्वाचं आहे, कारण राजन पाटील जो सर्वात भरवशाचा गोलंदाज होता जागृत मराठा 40+ या संघाचा, तो मात्र तितकीशी चांगली कामगिरी अदा करू शकला नाही. पण आता मात्र हार्ट ऑफ भिवंडी मिस्टर दीपक मडवी ज्यांचं गेल्या वर्षीचं हंगाम रेग्युलर क्रिकेटमध्ये दर्जेदार राहिले. विथ द बॅट तितकेचे चांगले प्रभावित करणारे ते ठरले नव्हते, पण विथ द बॉल दीपक मडवी यांनी रेग्युलर क्रिकेटमध्ये भरवशाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली होती. पाहूया आता दीपक मडवी लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या दिशेने सज्ज होतात बॉलिंग करण्यासाठी आणि स्ट्राईकवर बॅटर असणार आहे प्रफुल्ल पाटील. अजूनपर्यंत ग्लेन वैती फक्त बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल राऊंड विकेट. फुल टॉस बॉल, ग्रिपिंग प्रॉपर होत नाहीये. दीपक पाटील यांना बीट करून बॉल फ्लाय स्लिप मध्ये जाईल. या मिळतील नो बॉल, नो +1. या 2 धावा आपण ऍड करणार आहोत. धावफलकामध्ये धावसंख्या पोहोचते 19 धावा. आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. तर हे फ्री हिट खेळण्याची संधी मात्र ग्लेन वैतीकडे चालवलेली आहे. फ्री हिट या चेंडूवर बिग हिट पाहायला मिळते का? होऊन जाऊ दे एक डायलॉग भिवंडीतला. उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. क्या बात है. ॲज एक्सपेक्टेड राऊंड विकेट दीपक मडवी. फ्रीच्या बॉलवर फ्लिक केलाय, बॉलला पाठवलाय तर म्हणजेच फाईनल एरियामध्ये क्षेत्ररक्षक राजन पाटील बॉलला स्टॉप करून थ्रो करतो. वाह, लाजवाब थ्रो. या ठिकाणी पावसामध्ये इतक्या वेगाने योग्य त्या एंडला थ्रो करणं खरंच दिव्य आहे आणि ती दिव्य कामगिरी राजन पाटील यांची पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20 धावा. दीपक मडवी राऊंड विकेट. फुल टॉस बॉल आहे, मारायचं होतं ऑन साइडला, बॉल जातोय पॉइंटला बीट करून बॉल मागे डीप गलीमध्ये अडवला जाईल. 2 धावांसाठी प्रयत्न केला जात नाहीये. एखाद्या वेळेवर थांबतायत. ग्लेनचा नकार प्रफुल्लने स्वीकारलाय. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या 21. तर व्हीपीपी पनवेल संघाचा संघ नाही का लकी साठी आपण व्हीआयपी डायसशी संपर्क साधा. लकी ड्रॉ काढला जाईल आणि लकी ड्रॉ साठी व्हीपीपी पनवेल संघाचा संघ नाही आपण तोरा करा संपर्क साधायचा आहे. फुल टॉस बॉल आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. बॉलला उडवलंय काऊ कोण सीमा रेषा पार.
कडक बेधडक षटकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर लॉर फुलटॉस चेंडू होता. UAB पनवेल संघाचा संघ नाही का, आपण तोरा करा लकी ड्रॉ काढ. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बाउन्स घेऊन बॉल जाईल सीमारेषा पार. गौरव सावंत यांना अभिवादन करण्यासाठी दमदार चौकार. लकी ड्रॉचा तुम्ही उल्लेख केला. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस काय बाईक आहे? बाईक वगैरे काय चिठ्ठ्यांचा नाही? लकी ड्रॉ काढला जाईल. गोपिलेहून आपण गोपिलेहून नवी मुंबई, VPP पनवेल आणि विजेता संघ. पण मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे ही देखील आपण माहिती देतोय. राऊंड विकेट बॉलर. चांगली बॉलिंग. खूप चांगल्या पद्धतीने आता कुठेतरी व्हेरिएशन केलंय. कारण आउटकटर बॉल हाताळताना गुडलेंदा बॉल पिच करणं खरं तर गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी आता दीपक मडवी यांनी ओळखलंय. गुडलेंदा बॉल पिच केलं स्लाइटली आउटकटर. ग्लेन वैतीचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. धावसंख्या थांबते ती म्हणजे 31 या आकड्यावर. 31 रन्स. राऊंड विकेट. दीपक मडवी तयार. थोडासा ऑकवर्ड एफर्ट होता हा. शरीर वाचवून खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फाईन लेग मधून राजन पाटील बॉल पर्यंत पोहोचतील. एका धावेला 2 धावांमध्ये बदललाय. 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जाणार होता पण तुर्तास ते प्रयत्न थांबवलेले आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम आगरी कोळी संस्था. संघ नाही आपण लगेच संपर्क साधायचा कारण गोपिलेहून नवी मुंबई संघाचा संघ नाही ते आलेला आहे. विजेते संघांचे दोन्ही प्रतिनिधी ते उपस्थित आहेत. वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी मेकर बॉलर ऑफ भिवंडी मिस्टर प्रमोद म्हात्रे 3ऱ्या क्रमांकावर ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप यष्टीरक्षक दीपक पाटील स्ट्रगल करतायत. बघा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय की तो बॉल गॅदर होत नाही पण सत्य परिस्थिती तुम्ही जर मैदानात आलात तर कळेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाण्याचे शिंतोडे येत आहेत. हवा खूप थंड आहे आणि या थंड हवेमध्ये आणि मुसळधार पावसामध्ये क्रिकेट खेळणं खरं तर कठीण आहे. हॅट्स ऑफ ऑल 40+ क्रिकेटर्स. धावसंख्या 34. मिस टाइम स्ट्रोक आउटसाइड एज. बॉल जाईल फ्लाय स्लिपला. स्वतः दीपक पाटील बॉलपर्यंत पोहोचतायत आणि बॉल कलेक्ट करतायत. दरम्यान मिळते ही एक धाव आणि धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड नो विकेट. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी प्रफुल्ल आणि ग्लेन वैदी आणि जो कॅप्टनचा निर्णय होता नंदू यांना थांबवून नंदू स्वतः कॅप्टन आहे ते थांबलेत आणि प्रफुल्ल आणि ग्लेनला पुढे घेण्याचा निर्णय चांगला आहे. नक्कीच चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू अतिशय सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. पंचांचा लेग बायचा शेर येतोय. अव्वांतर धाव लेग चौक बायच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या पोहोचते 36 वर. वाय आय कॉल्ड हिम स्ट्रॅटेजी मेकर याचं खूप चांगली उत्तर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद देत आहेत. कारण आतापर्यंत एक धाव ऑफिशियली त्यांनी खर्च केले. बाईज आणि लेग बाईज त्यांच्या खात्यात जाणार नाही. चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रमोद म्हात्रे यांची 3 बॉल्समध्ये 1 धाव खर्च केली आहे. यावेळेस थोडे शफल झाले. स्टंप्सला रोखून स्टंपच्या समोर येऊन हा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. दरम्यान ही पुन्हा एकदा या 2 धावा वाईटच्या मिळतील. आता कुठेतरी तो 2 धावांचा बोनस मिळतोय आगरी कोळी संस्था या संघाला आणि 2 धावांच्या संख्या पोहोचते 38 या आकड्यावर. 38 रन्स. विजेता संघ ही चिठ्ठी निघालेली आहे. क्या बात आहे. डबल लॉटरी. यावेळी समोर केलेल्या चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतो प्रमोद मात्र तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. कालच्या दिवसात पण विजेता संघ हीच चिठ्ठी निघाली होती. पहिल्या दिवशी सुद्धा विजेता संघ तीच चिठ्ठी निघाली होती. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी आणि आज पण. वा म्हणजे मी आता जर मी उद्या टीमची एंट्री केली माझ्या संघात मी विजेता संघ ठेवीन. हो हो चांगली बॉलिंग. चांगली बॉलिंग.
इनसाइड एज घेतली आहे का पाहूया. दरम्यान एकदा तो पूर्ण केलेले आहे. टप्पापर्यंत बॉल थोडा खाली राहिला. ग्लेनचा रनअप बघा, ग्लेनचा रनअप बघा. तरुणांना लाजवेल इतक्या वेगाने दोन फलंदाज पळत आहेत. या 22च्या 2 मिळतील. जबरदस्त रनिंग मिळते विकेट. ग्लेन आणि प्रफुल्ल 2 धावांची वाढ. धाव संख्या 41. चला टॉस आपण करून घेऊ. VBP पनवेल आणि गोपिले येऊन नवी मुंबई. मेकर बॉलर कोण असेल भिवंडी परिसराला नावाजलेला तो प्रमोद आहे. आणि प्रमोदने या षटकामध्ये दाखवून दिलंय की वाय ही इज बेस्ट. आणि 3 षटकाचा काही समतो धावसंख्या पोहोचते 14च्या धावगतीनं 42 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटसाठी अजून एक जबरदस्त बॉलर कामतघरचे मिस्टर अमोल पाटील तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळतील. की कामतगर म्हणून अमोल पाटील यांचा नेहमीच उल्लेख केला जातोय आणि नक्कीच अमोल पाटील यांच्या जीवनामधील एक उत्कृष्ट यादगार क्षण जेव्हा CF4 प्रेसिडेंट पदी त्यांची निवड झालेली आहे. लगातार 4 दिवस विजेता संघ ही चिठ्ठी येते. हा देखील एक योगायोग. यावेळेस चांगली बॉलिंग धाव धरण्याचा प्रयत्न केला जातोय. 22 धाव असेल. दुखापतीवर मात कशी करायची हे आपल्याला अमोल पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. कारण BPLच्या दरम्यान जी दुखापत झाली होती दरम्यान खूप वेळापासून ते मैदानापासून बाहेर होते. पण क्रिकेट तुम्हाला मैदानापासून जास्त वेळ ठेवू शकत नाही. श्वास प्राण फक्त क्रिकेट. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. जबरदस्त फ्लिक शॉट. बॉल आवडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीम. ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर अमोल पाटील 2 बॉल आतापर्यंत हाताळले. 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 49 धावा धाव फलकावर. आगरी कोळी संस्था. ओव्हर द विकेट अमोल तयार. चांगली शैली आहे. इनसाइड आउट खेळलंय प्रफुल्ल पाटील. गॅप मध्ये बॉल आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र निवडलेलं आहे. 2 क्षेत्राच्या बॉलला अडवण्यासाठी पुढे जातील प्रमोद म्हात्रे यांचा थ्रो. 2 धावा मिळतात. ग्लेनचा 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय पण 2 धावांवर थांबले जात आहेत. खूप चांगली लय पकडले प्रफुल्ल पाटीलने आतापर्यंत. या षटकामध्ये 3 चौकार. या डावामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. ग्लेनवरती 7 मिळते. 1 षटकार 1 चौकार. नक्कीच प्रयत्नही आपल्याला चांगला प्रमोद म्हात्रेचा पाहायला मिळाला. यावेळी माझ्या समोर स्टेट इट चेंडू निघून जाईल सीमापार 20 मधील हा षटकार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. गॅप मध्ये आहे. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. फ्लॅटेड षटकार. इतक्या वेगाने बॉल जातोय की दृष्टिक्षेपात येतच नाहीये. फक्त पंचांचा निर्णय आम्हाला पाहावा लागतोय. 6 धावांचा षटकार. आणि सिटी क्रिकेटच्या BC4च्या अध्यक्षपदी अमोल पाटील यांची नुकतीच निवड झालेली. अमोल पाटील यांच्या निवडीबद्दल सर्वांकडून हार्दिक अभिनंदन. ऑन साइडला फुल करायचा होता. कनेक्शन तितकंसं कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये. बॉल जाईल गलीमध्ये. 2 धावांचा प्रयत्न. ग्लेनवर पोहोचणार आहे. ग्लेनच्या चेहऱ्यावर ते हास्य तुम्ही पाहू शकताय. 3री धाव देखील पूर्ण होईल का पाहूया. अमोल पाटील यांचं स्ट्रगल. 3 धावा पूर्ण झाल्या. 4थ्यासाठी प्रयत्न. 4 पूर्ण केल्यात. 5व्यासाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. ग्लेन तर तयार आहे. प्रफुल्ल तयारीत नाहीये. प्रफुल्लने तयारी दर्शवली. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल पण मात्र 5वी धाव घेताना फलंदाज प्रफुल्ल पाटील धावचीच्या स्वरूपात बाद मिळतील. या 4 धावसंख्या 67 झाले आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असेल. 24 बॉल्स मध्ये 17च्या आस्किंग रेटने जागृत मराठा 40+ या संघाला. तर वळी आपण नाणेफेकीकडे. VBP पनवेल विपक्ष गोपेल येऊन नवी मुंबई या 2 संघामध्ये
टॉस केला जाईल. आमचे सगळे समालोचक हरीश पंड्या सर हे तिथे सज्ज होतील आणि आमचे मान्यवर तिथे उपस्थित असणार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तर गोपीएल नवी मुंबई संघाचा संघनायक आणि VBP पनवेल संघाचा संघनायक आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. वेलकम सुरेश पारदे. 40+ साठी केवळ 3 महिने शेष आहेत आणि सुरेश पारदे आपल्याला ऑल इंडिया ओपन 40+ संघामधून प्रतिनिधित्व करताना दिसेल. तर पुढील सामना आपण पाहणार आहोत गोपीएल नवी मुंबई विपक्ष VBP पनवेल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. VBP पनवेल संघाचा संघनायक आणि गोपीएल नवी मुंबई संघाचा संघनायक. गोपीएल नवी मुंबई संघाचा संघनायक आपण विनाविलंब लगेच टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गोपीएल नवी मुंबई संघाचा संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. तर आपण टॉस नंतर करूया कारण गोपीएल नवी मुंबई संघाचा संघाने किती आलेला नाही. थँक्यू सुभाष सर. या अगोदर आपण कसरत पहिली खेळाडूंची, पण खरं तर tenniscricket.in सर्व जे कॅमेरामॅन्स आहेत त्यांची सुद्धा खरं तर कसरत आहे, कारण त्यांच्या हातामध्ये कॅमेराज आहेत. त्यांचं देखील त्यांना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि त्यानंतर थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांमध्ये पोहोचवायचं आहे. आमचे स्कोरर जे पाणी वाचून स्कोरशीट अक्षरशः ती झाकून अल्पेश गायकवाड स्कोरिंग करतायत, त्यांचं देखील तितकंच कौतुक असायला. आणि सर्वात महत्त्वाचं आणि न विसरता येणारं काम आहे पंचांचं, ज्यांनी गेल्या 4 दिवसांपासून कुठलीच तमा न बाळगता मैदानाच्या आतमध्ये अचूक असे निर्णय दिलेले आहे. एकही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाहीये. तर सर्व आमच्या अंपायर पॅनल्सचं कौतुक कौतुक कौतुक. चल मॅच ऑन करा. 68 धावांचं टार्गेट, 24 बॉल्स. दुसऱ्या डबामध्ये तुम्ही मायक्रोफोनवर आवाज ऐकाल सन्माननीय कॉमेंटेटर, कॉम्प्युटर कॉमेंटेटर, धमाल कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील सर. कालच्या दिवसापासून आपण मनीष पाटील सरांचा आवाज ऐकतोय. पहिल्या दिवशी आपण आवाज ऐकला होता ओंकारजी शेट्टे, राहुलजी भोईर. दुसऱ्या दिवशी ओंकारजी शेट्टे, राहुलजी भोईर यांचा आवाज ऐकला होता. तिसऱ्या दिवशी आपण आवाज ऐकला होता सिद्दीक भावे सर, त्यानंतर मनीष पाटील सर, ओंकार शेट्टी जी आणि राहुलजी भोईर यांचा. आणि आज पुन्हा एकदा आपल्याला जॉईन झालेले आहेत ते मनीष पाटील सर आणि आज नव्याने आम्हाला जॉईन झालेले आहेत हरीश पंड्या सर. उद्या मित्रांनो आपण IPL ची कॉमेंट्री करणारे नक्कीच कुणाल दाते सरांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या दिवशी ऐकणार आहोत. उद्या सिद्दीक भावे सर आपल्याला ऐकायला मिळतील, ओंकारजी शेट्टे, राहुलजी भोईरे आपल्याला ऐकायला मिळतील. तर जागृत मराठा भिवंडी संघासमोर जे आव्हान आहे ते 68 धावांचं आव्हान आहे. तगडं आव्हान मनीष पाटील सर म्हणता येईल. ज्याप्रमाणे दोन्ही सलामीरांनी खरं तर सुरुवात करून दिली होती प्रफुल्ल पाटील आणि ग्लेन वैती यांनी. 44 धावांचं योगदान प्रफुल्ल पाटील यांनी दिलं होतं. 44 तर वळू आपण टॉसकडे. VBP पनवेल आणि गोपीएल नवी मुंबई या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. मनीष पाटील सर तिथे सज्ज होत आहेत आणि आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपणही
सन्माननीय सूरजजी पारदी यांना विनंती असेल आपण यायचं आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. 3 महिने बाकी आहेत. 3 महिन्यानंतर मात्र सुरेश पारदी यांचा देखील कॅल्क्युलेटिव्ह आणि पॉप्युलर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल ॲज अ 40+ क्रिकेटर. एका बाजूस हेड, एका बाजूस टेल, आणि कॉल करते टेल कॉल केलेला आहे, तो म्हणजेच हेड. नाणेफेक जिंकलेली आहे VBP पनवेल या संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग बॉलिंग करतो. तर VBP पनवेल क्षेत्ररक्षण करणार आहे आणि फलंदाजी करायची आहे गोपी 11 मुंबई. आपण जर आयोजकांची किती षटकं असतील आपण डिस्कस करून घ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तयार आहेत आमचे कॉमेंटेटर मित्र सुभाषजी धुमाळ सर. धन्यवाद मनीषजी. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये बॅट सुटलेली आहे, चेंडू यष्टीच्या हातामध्ये आणि षटकानंतर विकेट प्रमोद म्हात्रे याची केली संपुष्टात. एक तुमची एक आमची हे चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर विकेट. सफलता अर्जित करताना आपण पदे स्ट्रायकर गोलंदाज धर्मेंद्र पहिल्या चेंडूवर षटकार पेश करून चांगली सुरुवात प्रमोद म्हात्रे यांनी करून दिली होती. त्यानंतर दुसरा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नियंत्रित फटका पाहायला मिळाला नाही. कबीरजी ठाकरे यांचे इथे आगमन होत आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी सुधाकरजी ठाकरे आणि विश्वनाथ ठाकरे यांचं इथे आगमन झालेले आहे. तिन्ही प्रमुख अतिथींचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय सुनील पाटील, डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी. सामना गोलंदाज धर्मेंद्र याचा. धावसंख्या 6, 68 या लक्ष्याचा पाठलाग करताना जागृत मराठा भिवंडी हा संघ. यावेळी मात्र वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाईट चषर होत आहे. आव्हान तर धावाची रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. सन्माननीय सुधाकरजी ठाकरे यांचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत असणार आहे. सन्माननीय कबीर ठाकरे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय विश्वनाथ ठाकरे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत 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 सर. धर्मेंद्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सुनील पाटीलसाठी. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. वॉट अ शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. सुनील पाटील यांना ओळखणं खरं तर खूप कठीण आहे, कारण जर ते एकदा लयीमध्ये आले तर मात्र त्यांची लय मोडण्यामध्ये गोलंदाजाला नाकी नऊ येऊ शकतात. आणि या ठिकाणी चांगली दर्जेदार बॅटिंग जशी सुरुवात प्रमोद म्हात्रेने केली होती, 6 धावा आल्या त्यानंतर बाद झाले. सुनील पाटील सुद्धा तशीच सुरुवात करताना पाहायला मिळाले. आल्या पहिल्याच बॉलवर 6 धावसंख्या जाऊन पोहोचते 13. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतात. 13 धावप्रकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यावेळी प्रॉपर टायमिंग साधलं नाही. चेंडू तो पॉइंट रिजन मध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी नकार ताळमेळ पाहायला मिळालं नव्हतं. मात्र सुदैव 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 15 धावा. या 2 धावा लेग बाईटच्या आपण फलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या 15 झाले. शेखर दळवी अजूनपर्यंत फक्त एन्जॉय करतायत आपल्या सहखेळाडूची फलंदाजी. प्रमोद म्हात्रेचा षटकार खर्च विलोभनीय होता आणि सुनील पाटील यांनी देखील जबरदस्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला आणि आता धावसंख्या 15 झाले. बॉल फेकून झाले ते षटकातले आतापर्यंत एकूण 4. पहिले षटक मार्गस्थ आहे. धर्मेंद्र पहिलं षटक बदलतोय. जागृत मराठा भिवंडी संघाकडून सलमीज फलंदाज प्रमोद म्हात्रे डागावरच्या असरायला गेलेले आहे. मात्र शेखर दळवी सुनील पाटील जोडी मैदानामध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होतं, मानस होतं, मात्र धाडच तिथे झालेलं नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. कोण म्हणेल यांचं वय 40 वर्षाहून जास्त आहे, कारण तेच खेळीमेचं वातावरण, तीच टसन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. चिर तरुण खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न यावेळी सुदैव ठरतोय फलंदाज. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. येस, पंचांचं वाईटचं शर्यत आहे. कदाचित बॅटचा स्पर्श झाला असता तर थोडंसं दुर्दैव ठरलं असतं. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते.
बघा चॉकलेट खाण्याच्या वयामध्ये हे त्यांनी क्रिकेट चालू केलं होतं आणि आता नातवाला चॉकलेट देण्याचं वय आलं तरी सुद्धा क्रिकेट चालू आहे. जबरदस्त फॉर्मॅट 40+. अगदी बरोबर. यावेळेला मात्र इनसाइड आउट. चेंडू जातो कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू झेपावतोय. मात्र अतिशय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला ताळमेळ पाहायला मिळालेला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. बघा 68 धावांचा पाठलाग करायचं, धावफलकावर 19 धावा लावल्यात. म्हणजे ज्या धावगतीने खेळायचं होतं त्या धावगतीने खेळलं जाते जागृत मराठा भिवंडी 40+ या संघाकडून. जर आपण बॅटर्सचा विचार केला या संघामध्ये 11 बॅटर्स अवेलेबल आहेत आणि म्हणून प्रमोद बाते जरी बाद झाले तरी देखील अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईन जागृत मराठा 40+ संघाकडे आहे. पण या अगोदर ग्लेन वैती ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर अग्रकोळी संस्थेला विजय मिळवून दिला होता त्या गोलंदाजाला या दुसऱ्या क्रमांकावर बोलवण्यात आलेला आहे. तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट अपेक्षित आहे. नक्कीच ग्लेन वैती याने मागील सामन्यामध्ये 2 षटके हाताळताना अतिशय चोख कामगिरी बजावली होती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. एक टर्निंग पॉईंट षटक ग्लेन वैती याचे असणार आहेत. मात्र जर दुसऱ्या बाजूला बघितलं जागृत मराठा भिवंडी या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंगला आहे की चांगलं बॅटल आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल. ग्लेन वैती गोलंदाजी मार्कवर सामना करेल डावखुरा फलंदाज सुनील पाटील. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता. फायनलला लेग रिजनकडे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. पेस जबरदस्त आहे आणि मुख्यत्वे तो पिचिंगवर लक्ष देतोय आणि पिचिंग खूप चांगली असल्या कारणाने तो बाउन्स देखील मिळतोय आणि तो बाउन्स मिळताना चपलून खेळण्याचा प्रयत्न सुनील पाटील चांगला पवित्रा होता पण कनेक्शन होणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी कमी असते जेव्हा तुम्ही क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळत असता. यावेळी मात्र प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा आणि ऑन साईडला खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत सुनील पाटील. जर आपण पूर्ण त्यांच्या जीवनपटाचा अंदाज घेतला क्रिकेटचा अंदाज घेतला तर आणि त्याचा आवडता स्ट्रोक आणि त्याचमुळे त्यांचं कदाचित नाव डेव्हिड वॉर्नर हे ठेवलं गेलं आहे जो ऑन साईडला खूप चांगला स्ट्रॉंग आहे आणि दोन्ही षटकारांचे ऑन साईडला तुम्ही पाहिले आणि आतापर्यंत जर आपण डावाचा आढावा घेतला 3 षटकारांच्या माध्यमातूनच विथ द बॅट धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्येचं आपण लक्ष वेधलं तर धावसंख्या 25 झाले 25 रन्स. सिल्वर जुबली धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे पाठलाग करण्यासाठी हवी होती ती सुरुवात प्रमोद म्हात्रे यांनी करून दिली होती आणि त्या सुरुवातीनंतर सुनील पाटील आणि शेखर दलवी चांगली फलंदाजी करताना. धावसंख्या 25. यावेळी मात्र सुरेख चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र कुठल्या प्रकारची धाव ती पूर्ण केली जात नाही. समाप्त होते. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 25 धावा. चांगलं व्हेरिएशन आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुनील पाटीलचा पाहायला मिळाला पण प्रयत्न हा सफल ठरला नाहीये. डॉट बॉल चांगला कमबॅक. ग्लेन वैतीचं धावसंख्या थांबले 25 या आकड्यावर. ग्लेन वैती राऊंड विकेट गोलंदाजी करताना. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही विकेट जवळजवळ फेकलेली आहे. सुनील पाटील यांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सॅक्रिफाईस कारण ते कनेक्शन होत नव्हतं. जर आपण ठीक आहे 2 षटकार आले सुनील पाटीलच्या बॅटमधून मान्य करायला हवं पण 5 बॉल्स डॉट सुद्धा झालेले आहेत ते देखील विचारात घेण्यासारखं आणि 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 5 बॉल डॉट जण विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला 24 बॉल्समध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा असतो. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर आहे 25 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतात पावसाळी क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 आयोजन. आज स्पर्धेचा सेकंड लास्ट दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. त्रिवेणी संगम या स्पर्धेच्या माध्यमातून साधला गेलेला आहे ज्यामध्ये रेग्युलर ग्रामीण सिटी फॉर्मेट जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस आहे. त्यानंतर ऑल इंडिया ओपन 40+ असं फॉर्मेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत पाटील येतोय मॅन फ्रॉम केवणी. तर राष्ट्रीय क्लास शेखर दलवी मॅन फ्रॉम खानिवली. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज ग्लेन वैदी पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतो ग्लेन वैती यांनी मागील सामन्यामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी हाताळली होती आणि त्याप्रमाणे याही सामन्यामध्ये तेच सातत्य त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. षटकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी या षटकामध्ये ग्लेन वैती यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. एक्स्ट्रा डी बॉलिंग मनीष पाटील सर आपण बघतोय. ग्लेन वैती एक खूप मोठं नाव आहे आणि जैसा नाम वैसा काम. धावसंख्या 25 आहे आणि आता जर आपण आढावा घेतला विजयासाठी 68 धावा होत्या आणि आता खूप मोठं टार्गेट अजूनही त्यांना चेस करायचं आहे. आणि आता पाहूया नवीन बॉलर कुठला यूज केला जाईल, कारण आता मोक्याच्या क्षणाला आपण येऊन पोहोचलोय. दोन्ही संघांनी एक वेळा विजय नोंदवलेला आहे, पण तो पुरेसा नाही आहे. जर या स्पर्धेमध्ये टिकाव धरून राहायचं असेल आणि एक सुवर्ण संधी आहे, कारण दोन्ही संघांपैकी जो संघ जिंकणार आहे त्याला बाई मिळालेला आहे, म्हणजे एक चाल पुढची मिळालेली आहे. त्याचमुळे दोन्ही संघाला हा विजय सुनिश्चित करायचा आहे. आणि पाहूया तिसऱ्या क्रमांकावर कुठला गोलंदाज यूज केला जाईल. 12 बॉल्समध्ये विजयासाठी आवश्यक आहेत 43 धावा. 12 बॉल्स 43 रन्स रिक्वायर्ड. चला मॅच ऑन ठेवा, कारण यानंतर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे. तर तोरा करा, घाई करा, कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येकाने व्यवसाय करावा अशीच इच्छा असते आणि एक व्यवसाय आमच्या मित्रांचा म्हणजे सन्माननीय महेश ठाकरे यांचा, जो श्रीकृष्ण ग्राफिक्स आहेत. पूर्ण जे मैदानाचे फ्लेक्स तुम्ही पाहतायत ते त्यांच्याच वतीनं डिझाईन केले गेलेले आहेत. तर एक चांगल्या व्यवसायाच्या दिशेने आगेकूच सन्माननीय महेश ठाकरे यांची, आणि त्यांना अजून जास्त सफलता मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला मॅचवर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर मुकेश पाटील. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. इथे सामना जिंकण्यासाठी जागृत मराठा भिवंडी या संघाला एक चांगलीच जोडी अजूनही मैदानामध्ये, खास करून शेखर दलवी याच्याकडून खूप अपेक्षा असणार आहेत, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता आणि तोही सामना धावांचा पाठला करताना या संघाने जिंकला होता, हे विसरून चालणार नाही. मात्र तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. या सामन्यामध्ये तशाच प्रकारे कामगिरी करावी लागेल शेखर दलवी फलंदाजाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मुकेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल फलंदाज शेखर दलवी. यावेळी सुरेख 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 फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. बेफिकर शेखर चेंडू जातोय षटकारासाठी. पॉवर ट्रूली अनलिश्ड बॅटिंग बाय शिखर दळवी. पहिल्या डावात सुद्धा तितकीच दाहक अशी बॅटिंग आपण पाहिली आणि या सामन्यात सुद्धा गरज असताना हा मोक्याच्या क्षणाला मोक्याचा षटकार मुकेश पाटीलच्या विरोधात. शेखर दळवी इज ऑन फायर. 6 धावा. आमचे आधारस्तंभ विनोदजी ठाकरे साहेबांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचे या स्पर्धेमध्ये या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी माझा क्लीन बॉल, एक तुम्हारे एक हमारे आपल्याला पाहायला मिळते. या षटकारानंतर विकेट. हेच तर मित्रांनो क्रिकेट. फलंदाज गॉन, शेखर दलवी याची केली संपुष्टात. काय गोलंदाजी केली मुकेश पाटीलने. पहिला बॉल तुझा होता, हा दुसरा बॉल माझा आहे, हेच दर्शवणारं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पण अजूनही खूप काही बाकी आहे, हे विसरून चालणार नाही. कारण मी म्हणालो होतो यागोदर सुद्धा की भिवंडी, जागृत मराठा भिवंडी या संघाकडे अजून स्ट्रॉंग बॅटर्स आहेत आणि एक बॅटर जर योग्य त्या वेळी आला आणि त्याने मात्र आपला खेळ दाखवला तर आव्हान थोडंसं कठीण जाऊ शकेल अग्रिकोळी संस्थेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपक मडवी फ्रॉम पायगाव. शेखर दलवी मात्र मागील सामन्याप्रमाणे फिनिशर इथे बनवू शकला नाही. षटकाराने चांगली नक्कीच आशा पल्लवित केली होती आपल्या संघासाठी, मात्र त्यानंतरच्या चेंडूवर क्लीन बॉल होऊन पॅलोमध्ये परतलेले आहे. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, पाहायला मिळते 31 धावा. आता मात्र चेंडूंचा खेळ शेष आहे ते 10 आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर एंटर होत आहे हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. एनिथिंग कॅन बी पॉसिबल. आणि आता पाहूया या ठिकाणी काय घडते. नवीन फलंदाज दीपक मडवी आले स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्कवर मुकेश पाटील सज्ज होत आहेत. खूप चांगला कमबॅक मुकेश पाटील यांच्या वतीने मिळतोय. पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर काय, लेट्स सी. मुकेश यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. ऑफस्टॉप हा चेंडू हाताळला होता.
ऑन साईडला खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता दीपक मडव्याचा, मात्र पूर्णपणे बीट चकित होतोय. बाकीचं चोख काम वाजवतोय यष्टीरक्षक. 9 बॉल्समध्ये आता 37 धावांची गरज आहे. 9 balls 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र थोडंसं लक्ष कठीण होते जागृत मराठा भिवंडी या संघासाठी. परिस्थिती आवाक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. जर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली तर कितीही प्रयत्न करा, तुम्ही विजय होऊ शकत नाही. अजूनही संधी आहे टीम जागृत मराठा भिवंडीसाठी. 8 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र फलंदाज बाद आणि दीपक मडवी आल्या पावली माघारे परतताना. नंदुदा प्लीज आपण आपापल्या जागेवर थांबायचंय, जवळ येऊ नका, या कारणाने अजून आम्हाला सामना पूर्ण करायचा. मेघनाथ दादा प्लीज आपण मागे या. आपण लगेच नवीन बॅटरला आमंत्रित करूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. मिस्टर राजन पाटील येत आहेत. बॉल फेकून झाले ते षटकातल्यापर्यंत 5. आता 7 बॉल्समध्ये 37 धावांची गरज आहे. 7 balls 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि लक्ष्य मी तर म्हणेन माझ्या मध्ये खूपच ज्यादा अवघड बनलेलं आहे ते जागृत मराठा भिवंडी या संघासाठी. कारण 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक मोठ्या फटक्याची आवश्यकता इथे असणार आहे. प्रत्येक चेंडूला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. 7 चेंडू 37 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राजन पाटील मैदानामध्ये येतोय. प्रमोद म्हात्रे, शेखर दलवी, सुनील पाटील आणि दीपक मडवी हे बिनीचे 4 फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेले आहेत. हेमंत पाटील आणि राजन पाटील जोडी मैदानामध्ये. 7 चेंडू 37 धावांची आवश्यकता. मुकेश पाटील राईट आर्म उर्दू विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र अगदी विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळालेली आहे. ते मुकेश पाटील याची पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केल्यानंतर त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचे धाव न देता 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केलेले आहेत. तर शेखर दलवी आणि दीपक मडव्याचे टर्निंग पॉईंट षटक म्हणता येईल मुकेश पाटील याचं, ज्याप्रमाणे या षटकामध्ये मुकेश पाटील यांनी कामगिरी केलेली आहे. 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता. सहा बॉल्स 37 धावांची गरज आहे. 6 balls 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि जवळपास सामना लांब चाललाय जागृत मराठा भिवंडी संघापासून, पण अजूनही खूप मोठं उलटपर आपण या भिवंडी नगरीमध्ये पाहिलेलं आहे. दीपू माळी हे नाव कोण विसरेल, ज्याने 6 बॉल्समध्ये 43 धावा देखील चेस डाऊन केलेला आहे. तर विक्रम हे मोडीत काढण्यासाठी असतात आणि तो विक्रम आज या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल का जागृत मराठा भिवंडी या संघाकडून? नक्कीच. मात्र ते चमत्काराची आवश्यकता आणि जर मनीष सर चमत्कार झाला तर नक्कीच त्याला अगदी कोपरापासून नमस्कार असेल. आणि तसे चमत्कार रोज होत नसतात. 6 चेंडू 37 धावांची आवश्यकता. गणेश होते बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकात येण्यासाठी. त्यावेळी मात्र चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जास्तीत जास्त आपण पाहतोय मागील षटकामध्ये हीच लाईन आपल्याला मुकेश पाटील याची पाहायला मिळाली होते. आणि जणू काही मुकेश पाटील यांनी गणेशाला एक कानमंत्र दिलेला आहे की आउटसाइड ऑफस्टंप चेंडू ठेवण्याचा. आणि पहिला चेंडू आउटसाइड ऑफस्टंप आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 37 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. आता मात्र पराभव अटल आहे जागृत मराठा भिवंडी या संघाचा. मागील सामन्यामध्ये जो साजेशी फलंदाजी केली होती तशा प्रकारे फलंदाजी भिवंडी संघाला या सामन्यामध्ये करता आलेली नाही. यावेळी मात्र खरं तर ऑन साईडला चेंडू टोलवायचा, मात्र चेंडू जातोय ऑफ साईडला. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे जागृत मराठा भिवंडी या संघाने. आणि गोलंदाजी करणारा संघ आता मात्र विजयाकडे आगेकूच करताना. 3 चेंडू शेष आहेत. 36 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र समोर केलेला आहे राजन पाटील याने डाऊन द ग्राउंड. केवळ 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. अग्रिकोळी संस्था संघाचं पारडं पूर्णपणे जड आपल्याला पाहायला मिळते. पराभव मान्य केलेला आहे. केवळ
आपण पाहतोय औपचारिकता शेष राहिलेले आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय तो अग्री कोळी संस्था हा संघ आणि पराभवाच्या छायेत सध्या जागृत मराठा संघ. यावेळी दिशा वरकडल्या पंचांचं वाटचा शर्यत येतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. शेवटचा एक चेंडू शेष आहे. सुरेश पारदे याला नक्कीच पुढील हंगामासाठी हार्दिक शुभेच्छा. जंबूलवाडा एक्सप्रेस याची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आगला वेगळा फाटका आपण पाहतोय राजन पाटील याचा. तर हार्डलक जागृत मराठा भिवंडी, हार्डलक टप्पू शेट अँड अभिनंदन अग्रिकोली संस्था या संघाने सामना जिंकलेला. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅच PP